जर इथे नसला तर मग तरी देखील पेनल्टीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो, याची नोंद घ्या. आणि डिंबा आणि त्याच्या विपक्षामध्ये रुद्र 11 अर्थातच निलेश दादा निमसे यांच्या भाच्याच्या नावानं हा संघ मैदानात खेळतोय, जय बजरंग गोरसाहेबी. तर दोन बॅट्समन जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, नो डाऊट A1 पवन आणि त्याच्या साथीनं भावेश पवार, द प्राऊड ऑफ भिवंडी. या भिवंडीचा सन्मान मी तर म्हणेन की द प्राऊड ऑफ महाराष्ट्र म्हणून आता संबोधावं लागेल. मेहनत आहे, जिद्द आहे, परिश्रम आहे, चिकाटी आहे. म्हणजे असं म्हणतात की तुमचा पाय खेचणारा कितीही मजबूत असू द्यात, परंतु तुमच्या ध्येयावर तुमची निष्ठा पाहिजे. आणि ती ध्येयावरची निष्ठा जर नितांत कोणाची आहे तर याच भावेश पवारची. मैदानाच्या आतमध्ये त्याला डाऊन एंडवर आपण पाहू शकाल. फलंदाज पवन केडे स्ट्रायकर एंड मात्र सांभाळतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर आलाय शंकर आमले. डिंबा संघाचा प्रमोशन इथून करेल. 3 षटकं निर्धारित आहेत. 18 बॉलचा खेळ ज्याला सुरुवात होईल, प्रारंभ होईल. तर शिर्डीच्या राजाला नमन, छत्रपती शिवरायांना मानवंदना देत मात्र या मॅचचा शुभारंभ आपण करूयात. इथे बॉल तयार, शंकर आमले पहिल्या बॉल करता. पवन केने समोर आहे, एक यंग ब्रिगेडियर, खरं तर भिवंडीच्या पटलावरचा एक डायनामिक बॅट्समन आणि त्याच्या समोर आहे शंकर आमले. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूला इथे टाकलंय डॉट आणि पहा 22चा चौकार. म्हणजे नशिबाची साथ मात्र गोरसाई संघाला इथे मिळते. बॅटची लिडिंग एज आहे. धन्यवाद डीजे. म्हणजे यष्टीरक्षकानं फार मोठी चुकी केली आहे. यष्टीरक्षकानं या कॅचची किंमत ओळखणं फार गरजेचं होतं. पवन केणे सारख्या खेळाडूला जीवनदान आणि ते देखील पहिल्याच बॉलवर. गोलंदाजाच्या प्रयत्नांना सलाम, कारण पहिल्याच बॉलवर त्यानं दर्जेदार गोलंदाजी इथं प्रस्थापित केली आहे. दुसरा बॉल पंच केला. बॉल चालला लॉंग ऑन मध्ये, वेगानं येतो एक क्षेत्ररक्षक. फक्त एक धाव जी कन्वर्ट होईल. 20.12 मीटरची विकेट कापत असताना 22 यार्डचं हे स्टँडर्डाइज अंतर आहे, परंतु इथे विकेट तुम्ही टेनिस क्रिकेटच्या पटलावर आहात त्यामुळे थोडं कमी अंतर आपल्याला पाहायला मिळतंय. डेफिनेटली गोलंदाजांकरता ही एक संधी आहे, परंतु समोर आहे महाराष्ट्राचा वाघ, ज्याच्या नावाची दहशत मात्र या महाराष्ट्रातच नव्हे तर पार आखाती देशांपर्यंत पोहोचली आहे. तोच भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये. परंतु मी सातत्यानं म्हणतो की समोरचा शत्रू किती ताकदवान आहे त्यापेक्षा आपली क्षमता ओळखा आणि त्या क्षमतेला कौशल्यानं गवसणी घाला. अगदी यश तुम्हाला जरूर मिळेल. बॉल तयार, प्रॉपर ब्लॉक. इथे 38च्या डोक्यावरून बॉल प्रॉपर पंच केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेशच्या बॅटमधून येतोय दर्जेदार चौकार. आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय त्या 9 अंकावर. गोलंदाज तयार, शंकर आमले समोर आहे भावेश पवार. आखू टप्प्याचा बॉल जारा थारा नाहीये, बॉलला पाठवलाय. इथे पुल ठरलाय पॉवरफुल. मिस्टर भावेश पवारच्या बॅटमधून येतोय षटकार. भावेश पवारच्या कौशल्याची उंची फार मोठी आहे आणि ही आपल्या फार मोठ्या आत्मसन्मानाची गोष्ट आहे की हा खेळाडू आपल्या ठाणे जिल्ह्याच्या मातीवर जन्माला आलाय. म्हणजे जास्तीत जास्त धडे येणाऱ्या यंग ब्रिगेडियरनं या खेळाडूकडून जर घेतले तर मग आपल्या ठाण्याचं क्रिकेट अजून बहरलेलं दिसेल. इथे फटका चांगला आहे, बॉलला पंच केलाय. लोअर फुल टॉस बॉल पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून आलाय चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 19 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 19 ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 0. पवन केनेला इथे जीवनदान दिल्यानंतर मात्र भावेश पवार त्या गोलंदाजावर तुटून पडलाय. शेवटचा बॉल, बॉल तयार. इथे पहा बॉलला केलाय स्विंग, चेंडू हवेमध्ये. आणि नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा इथे पंचांमार्फत दिला गेला.
इथे भावेश पवारला मिळते जीवनदान. नो बॉलचा इशारा आला आणि नो +2 अशा 3 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. धावांची गती 22 या अंकावर आहे. डिंबा संघ या चेंडूवर फार मोठ्या अशा अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या, परंतु तदनंतर जो नो बॉलचा इशारा आला त्यानं मात्र सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलंय. शेवटचा बॉल आणि फ्री हिटची संधी आहे. समोर आहे भावेश पवार. फ्री हिटची संधी आहे, पॅच लाईनच्या अगदी समोर, परंतु इथे जीवदान. षटक क्रमांक गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण इतक्या मोठ्या फलंदाजासमोर ही जर गोलंदाजी होते म्हणजे गोलंदाजाचा खऱ्या अर्थानं इथे कौशल्य त्यांना पणाला लावलंय. सुपर बॉलिंग. अगदी धावांची गती पोहोचली आहे ती मात्र 23. नशिबाची साथ मिळाली दोनदा. खरं तर पवन केनेला जीवनदान मिळालं पहिल्या बॉलवर. तदनंतर ज्यावेळी भावेश पवारचा झेल टिपला त्यावेळी बॉल आला नो. म्हणजे या दोन गोष्टी आणि त्यामुळे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 23 या अंकावर. उर्वरित 2 षटक शेष आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 23. लॉस ऑफ 0. गोलंदाज रोहित बंगारे ऑन अ बॉलिंग ट्रॅक गोलंदाजी मार्कवर आलाय. इथे लढावं लागणार आहे. समोर संघर्ष जरूर दाटला, परंतु नवीन खेळाडू आहेत. डिंबा संघ, यंग ब्रिगेडियर्स सगळे मैदानाच्या आतमध्ये आहेत. खरं तर एका बाजूला सर्वोच्चता. क्रिकेटमध्ये खरं तर कोणताच खेळाडू कधी छोटा किंवा मोठा नसतो. प्रेझेन्स फार महत्वाचा आहे. पहा, अशीच कधीतरी संधी भावेश पवारला देखील मिळाली असावी. त्यावेळी वेगळ्या खेळाडूंचा उच्चांक असावा आणि त्यानं देखील कधीतरी त्याच्या करिअरची सुरुवात केली असावी. याच गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील डिंबा संघाला आणि इथून पुढे लढावं लागेल. धावसंख्या 23 या अंकावर आहे. रोहित बंगारे बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहे भावेश पवार. तर गोलंदाज तयार. रोहित या षटकातला पहिला चेंडू घेऊन. हाफ ट्रॅकर होता ज्याला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे आणि पहा फक्त एक धाव घेण्याचा पवित्रा होता. याच एकेरी धावसंख्येने धावफलकाचा आलेख पोहोचलाय 24 या अंकावर. 24 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. एका बाजूला रुद्र 11 जय बजरंग गोरसाहेबी आणि त्या विपक्षामध्ये डिंबा संघ मैदानाच्या आतमध्ये आपली सारस्वत भूमिका निभावत असताना एवन पवन मैदानाच्या आतमध्ये. पवन केने अजून एक धुरंधर आणि त्या विपक्षात बॉलर रोहित तयार. हाफ ट्रॅकर ज्याला पाठवलंय डीप थर्ड मॅनच्या डोक्यावरून पवन केनेचा स्विच हिट. षटकार. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 30 या अंकावर. 30 ऑन बोर्ड. प्रत्येक षटकारासाठी जे 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे, आदरणीय दीपकजी बोंबे, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, अघई अहवाले विभाग. हा बॉल जाऊन आदळलाय देह यष्टीवर. इथे आलाय पहिला डॉट बॉल आणि धावसंख्या मात्र स्थिर अवस्थेमध्ये. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. रोहित बंगारे मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर या व्यासपीठावरती सन्माननीय विकासजी गोदळे साहेब आपलं देखील या व्यासपीठावरती मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या प्लीज वेलकम. इथे फटका पहा. प्रॉपर टायमिंग. बॉलला पाठवलंय सगळ्यात लांब पवन केनेच्या बॅट मधून हा षटकार. छत्तीस धावसंख्या धावफलकावर आहे आणि बाबा चषक 2022चा जो थरार, हा चित्त थरारक प्रवास जो शेवटच्या अंतिम क्रिकेट रजनीमध्ये येऊन पोहोचलाय. यानंतर देखील एक लढत पहिल्या फेरीतील शेष आहे. तब्बल 12:27 अवधी झाला. बॉल तयार. रोहित. इथे पहा पुन्हा षटकार. हे प्रेशर आहे आणि असं म्हणतात की प्रेशर मध्ये बऱ्याच खेळाडूंची शिटी वाजते, जी सध्या इथे गोलंदाजाच्या वर पवन केने हवी ठरत असताना, कारण थोडीशी आत्मविश्वासाची उणीव
जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. बॉल तयार. चांगली गोलंदाजी. फुलर लेनचा बॉल आणि त्यावर पहा हेलिकॉप्टर जो पाठवलाय चौकारासाठी. लॉंग ऑफ मधून चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. पवनच्या बॅट मधून आलाय चौकार. धन्यवाद. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गती 46. तर 46 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. रुद्र 11 गोरसई बी आणि त्या विपक्षामध्ये डिंबा संघानं प्रथमतः नाणेफेक जिंकली आणि त्यांनी निर्णय स्वीकारलाय तो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा. सुनील आमले गोलंदाजी मार्कवर आलाय. षटक क्रमांक 3. बॉल तयार. इथे फटका पहा किती प्रॉपर टायमिंग बेमिसाल. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. भावेश पवारचा हात तडाखा या मैदानाच्या आतून मात्र इथे प्रस्थापित करत असताना इथे पहा पुन्हा बॉलला पाठवलं एक टप्प्या अखेर ओव्हर द रोप. भावेश पवारचा ब्रँडेड चौकार. त्याचा स्टँड किती पॉवरफुल आहे. खऱ्या अर्थानं प्रभुत्व मिळवलंय स्वतःच्या खेळीवर. नैपुण्यता दाखवत असताना इथे धावसंख्या मात्र 56 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 56 रन्स ऑन बोर्ड. 2.2 षटकं जी इथे संपुष्टात आली आहेत. शेवटचे 4 बॉल आणि सुनील अमले मात्र पुन्हा एकदा तयार. इथे बॉल लेग स्टिकच्या बाहेर. पंच दर्शवतात वैभव भोईर सर. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती मात्र पोहोचली ती 57 या अंकावर. 57. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे. खरं तर फार हवी झालेत गोरसईकर मैदानाच्या आतमध्ये. फटका पहा मिसटायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. समोर क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतात आणि तत्पूर्वी देखील 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्यात पवन केने आणि भावेश पवार. खरं तर हेच 2 खेळाडू होते गोरसई बी संघ ज्यावेळी संघर्ष करत होता. याच गोरसई बी संघासाठी या 2 खेळाडूंचं जे योगदान आहे ते पूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. अर्थातच तेच 2 धुरंधर आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 59 धावा. बॉल तयार. सुनील अमले बॅटची लिडिंग एज घेत बॉल चाललाय थर्ड मॅन मधून. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. भावेशच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. धावसंख्या मात्र वेगानं 63 ऑन बोर्ड. 63 धावा धावफलकावर आहेत. इथे फटका पूर्णतः भावेश पवारच्या बाजूने झुकत असताना बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावरून. षटकार. लेग स्टिकच्या बाहेर बॉल होता आणि त्याला पाठवलं 6 धावांसाठी. धावसंख्या 69 या अंकावर आहे. 69. सगळ्यात सर्वोच्च धावसंख्या 3 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये इथे प्रस्थापित करत असताना रुद्र 11 गोरसई बी हा संघ. पुन्हा एकदा सुनील अमले. त्याच्या समोर आहे भावेश पवार. हा फटका हवेमध्ये. नो बॉलचा इशारा तर आलाय आणि झेल देखील केला इथे धरणीला दान. म्हणजे धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2 आणि धावांचा अग्रलेख मात्र पोहोचला याच 3 आकड्याच्या मदतीनं तो 72 या अंकावर. 72 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 5. शेवटचा आणि अंतिम बॉल. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तित केली. इथे सत्र मात्र संपलंय. 72 धावा विजयाकरता 73 धावांची गरज आहे डिंबा संघाला. 18 चेंडू आणि 73 धावसंख्येची गरज आहे. यानंतर विपुल पाटील पुरस्कृत आई गावदेवी धानीव आणि त्या विपक्षामध्ये खडवली विभागातील वावेघर हा संघ. यानंतर आता कुठल्याही प्रकारची मुभा कोणत्याच संघाला दिली जाणार नाही. चला टॉस करण्याकरता धानीव संघाचा कर्णधार आणि वावेघर संघाचा कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. कलवा जरा वेगानं या. आणि टीम वावेघर आपला कॅप्टन देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्व प्रेक्षकांमध्ये एकच विनंती असायला म्हणजे पडद्याच्या पलीकडे बसायचंय.
प्लीज सहकार्य करा आणि तो पडदा जो आपण खेचून घेतला त्याला देखील सोडायचा आहे आणि पडद्याच्या पलीकडे बसायचं आहे कारण लाईव्ह स्पर्धा आहे. चला स्पीडअप करा. लगेचच आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवायची आहे. अर्थातच रुद्र 11 जय बजरंग गोरसई बी इथे संघ मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठी धावसंख्या उभी केली आहे. 73 धावा करायच्या आहेत. विजयासाठी 73 धावसंख्येची गरज आहे डिंबा संघाला. डिंबा संघ चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवायचे आहेत. टॉस इथे संपन्न होतोय. एका बाजूला धानिव संघ आदरणीय विपुलजी पाटील पुरस्कृत आई गावदेवी धानिव आणि त्या विपक्षामध्ये वावेघर. हा सामना इथे पहिल्या फेरीतला शेवटचा सामना तुमच्या भेटीला येतोय. नाणेफेक मात्र करतील विकासजी गोदडे. त्यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. नाणेफेक मात्र जिंकली गेली आहे टीम विपुल पाटील फांटीन विपुल 11 धानिव त्यांच्या अगेन्स्ट मात्र त्यांनी नाणेफेक जिंकले. क्षेत्ररक्षण स्वीकारले. ओट द कॉम्बॉक्स. चला डिंबा संघ आपले 2 बॅट्समन आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि चला लवकर बॅटर्स जरा घाईनं या. डिंबा संघ 73 धावसंख्येची गरज आहे. 73 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. रुद्र 11 गुरसे बी संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या भली मोठी धावसंख्या. बाबा चषक 2022 चा हा थरार. किसे व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय विकासजी गोदडे साहेब यांच्या देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. तर कृपेश खापरे यांच्या शुभ हस्ते या विकासजी गोदडे साहेब आपला या व्यासपीठावरती शुभशाही सन्मान केला जाईल. आदरणीय सुनीलजी बोंबे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे मुख्य मंचावर आपण येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय आदरणीय सुनील दादा बोंबे आपलं सहर्ष स्वागत. तर माईची उब देणारी शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण कायम स्मरणात राहील असं एक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांना सन्मानित केले जाईल. तसेच अतुलजी गोतारणे यांना देखील या व्यासपीठावरती सन्मानित केले जाईल. या आपण साहेब पुढे आपल्या देखील या व्यासपीठावरती शुभशाही सन्मान केला जाईल. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा शाही सन्मान मात्र या व्यासपीठावरती केला जातोय. हेच मात्र वैशिष्ट्य आहे या बाबा चषकाचं. ओट द कॉम्बॉक्स. धन्यवाद. सूरज केनेच्या विरोधात हा फटका सजवलाय लॉंग ऑन मध्ये. मात्र क्षेत्ररक्षक ज्या वेगानं आले एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण इथे प्रस्थापित करत असताना कपिल केने त्या झोन मध्ये होता. ऑन साइडला खरं तर जीवाच्या अगदी अकांतानं खेळणारे खेळाडू आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये जर तग धरायचा आहे विविध प्रभागामध्ये जाऊन आपली दहशत निर्माण करायची आहे तर मग तुमच्या खेळाच्या कौशल्यावर तुम्हाला आत्मविश्वास दाखवावा लागेल. आणि इथे पहा पुन्हा धावसंख्या जी जोडली जाईल. धावांचा आलेख पोहोचलाय. 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 धावा. सूरज केने बॉलिंग ट्रॅकवर आहे. राम आणि रोहित राम अमले आणि रोहित बंगारे जे सध्या फलंदाजी करतायत. राम पुन्हा एकदा सज्ज. सूरज केने इथे फटका पहा फक्त उडवलाय हवेमध्ये चेंडू आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूचा ताबा मिळवत असताना सूरज केनेला मिळाली आहे इथे पहिली सफलता. फलंदाज राम मात्र डगआउट
जी बोंबे साहेब प्रथम पारितोषिकाचे दाते भारतीय जनता पार्टी अघई अवले अध्यक्ष, तदनंतर सौभाग्यवती निशिगंधाताई बोंबे ज्या उपसरपंच आहेत मोहिली ग्रामपंचायतच्या, तदनंतर या स्पर्धेकरता विशेष सहकार्य सिंधुदादा चंदे असतील, आदरणीय मदनदादा चंदे असतील, जगदीशजी झिंजा साहेब असतील, या सगळ्यांची मेहनत आणि विशेषतः बाबा ग्रुप ज्या मेहनतीनं झटलाय मागच्या 4 रजनी, त्याच बाबा ग्रुपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून क्रिकेट विश्वाकडनं तुम्हाला सलाम. सूरज केने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. डॉट चेंडू, इथून मात्र सिंगल माउसचा इशारा देखील दिला गेला. चेंडूंचा खेळ संपलाय, तो मात्र 5, शेवटचा 1 बॉल शेष आहे. 3 धावा धावफलकावर आहेत. 73 धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. बॉल तयार सूरज केने ओव्हर द विकेट. इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच वळता आहेत. त्रिशूल ठाकरे सर दर्शवतात हा चेंडू स्वैर आहे. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 4 या अंकावर आहे. डिंबा संघाचा संघर्ष इथे मात्र सुरू आहे. लढावं लागणार आहे. 73 धावा भला मोठा डोंगर जरी दिसत असला, इथे पहा प्रॉपर यॉर्कर आणि परतलाय फलंदाज, बाद म्हणून घोषित, अर्थातच राकेश डगआउटच्या आसऱ्याला. मग येते त्यावेळी तुम्ही काय करू शकता त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण हे मात्र माझीनं दाखवलं. त्यावेळी स्वतःच्या गावामध्ये जाण्याकरता रस्ता नव्हता आणि असं असताना एक डोंगर, ज्यावेळी पहाड, एक पूर्ण डोंगर चढून जावं लागायचं. स्वतःची पत्नी गमावली आणि मग त्या डोंगराला फोडण्याचा अट्टाहास त्या माझीनं आपल्या मनाशी, आपल्या उराशी बाळगला. तुम्हाला ज्यावेळी तुमच्या मनात तुमची जिद्द जन्म घेईल त्यावेळी तुमच्या संघर्षाची ओढ जरूर निर्माण होईल, परंतु इथे लढावं लागणार आहे. डिंबा संघ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय. किशोर मुकादमचा पहिला बॉल, स्विंगिंग डिलिव्हरी, परंतु लाईन चेक करावी लागेल. ऑफस्टिकच्या बराच बाहेर. पंच दर्शवतात एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती मात्र पोहोचली आहे ती 5 या अंकावर. 5 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज किशोर मुकादम पुन्हा एकदा सज्ज. इथे स्विच हिट केलाय. बॉल चाललाय डीप थर्ड मॅन रेंज मधून, चेंडू निघून जाईल. चौकार. धन्यवाद डीजे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्वतःला झोकून दिलं. स्विच हिट, प्रॉपर परफेक्ट स्विच हिट मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला आणि सरळ बॉलला पाठवलंय. ते मात्र थर्डमॅनच्या डीप झोन मधून चौकारासाठी. 9 धावसंख्या धावफलकावर आहे. पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला मात्र इथे प्रारंभ झाला. किशोर मुकादम डावखुऱ्या हातानं गोलंदाजीसाठी सज्ज. अपील केली जाते. पंच मात्र दर्शवतात की डावी यष्टी लेफ्ट करते आणि त्यामुळेच की काय सध्या इथे निर्बाध घोषित केलं गेलं. 10 चेंडू आणि 64 धावसंख्येची गरज आहे आता या सामन्याला जिंकण्याकरता डिंबा संघाला. गोलंदाज किशोर मुकादम पुन्हा एकदा सज्ज आहे. समोर रोहितला आपण पाहतोय. सुपर बॉलिंग, इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग आणि खऱ्या अर्थानं आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. काय दर्जेदार चेंडू इथे प्रॉपर ब्लॉक केलं आणि किशोर मुकादमनं मात्र इथे त्रिफळाच्छित केलाय. परफेक्ट यॉर्कर कसा असावा त्याचं मात्र मूर्तिमंत उदाहरण इथे दाखवतायत किशोर मुकादम. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्वतःचा अगदी शॉर्ट रनअप आणि त्यावर अगदी मोजून मापून गोलंदाजी इथे होते. बाबा चषक 2022 मध्ये जमलेला तमाम प्रेक्षकांचं मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 9 धावसंख्या जी धावफलकावर आहे. षटक क्रमांक 2 जे प्रगतीपथावर आहे. चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 3. आउट स्विंगर एक्झिक्यूट करतायत आणि या मॅच मध्ये मात्र अक्षरशः डिंबा संघानं आता लढणं थांबवलंय. पप्पू इथे स्ट्रायकर एंडवर आहे. नवीन बॅटर डिंबा संघाचं प्रमोशन करतायत. 1.4 षटके इथून संपली आहेत. पुन्हा एक्झिक्यूशन प्रॉपर आहे. 5वा बॉल देखील फेकला निर्धाव. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एकतर हाराल किंवा काहीतरी शिकाल.
हेच करायचं आहे, परंतु याच मैदानात जो संघर्ष दाटलाय, अगदी एकतर्फी सामना इथे पाहायला मिळाला. रुद्र 11 गुरसई बी संघ आणि त्या विपक्षामध्ये डिंबा संघ. 2 षटकं संपली आहेत. 6 चेंडू आणि 64 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 64 धावसंख्येची गरज. आणि यानंतर तुम्हाला एक चांगली तुल्यबळ लढत पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूला खडवली परिसरातील वावेगरा संघ आणि त्या विपक्षामध्ये वसई या तालुक्यातून बिलॉंग करणारा विपुल 11 धानिव अर्थातच विश्वनाथ जाधव फॅन क्लब टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. कपिल केने बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचे 6 बॉल शेष. पहिलाच बॉल जो वाईट इथे फेकलाय. एक्स्ट्रा चेंडूची हाताळणी होते आणि धावांचा अग्रलेख मात्र धीमा गतीनं का होईना परंतु वाढतोय. 10 धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाज तयार कपिल केने. पुन्हा वाईट. अर्थातच पंच त्रिशूल ठाकरे अतिशय दक्ष पंच अंपायरिंग. अर्थातच एक दर्जेदार खेळाडू कुशिंबी संघ काल आपण पाहिला या स्पर्धेतून खेळताना अपयश आलं आणि आज त्यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. धावसंख्या 11 अंकावर आहे कपिल केने. आता अराउंड विकेट आणि त्यावर चढवलाय स्विच हिटचा प्रहार. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट मधून. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. इथे आलाय चौकार. सकाळी जेव्हा हरिण जंगलातून निघतो त्यावेळी त्याला ठाऊक आहे मला धावायचं आहे नाहीतर मग वाघ माझी शिकार करेल. आणि वाघ ज्यावेळी गुहेतून सकाळी बाहेर निघतो त्यावेळी त्याच्या मनात विचार असतो की आज मला देखील पाहायचं आहे कारण मला माझी शिकार इथे कमवावी लागणार आहे. संघर्ष तर दोघांसाठी आहे परंतु जो जास्त धावेल तोच इथे चमकेल. आणि इथे आली आहे 22च्या स्वरूपातली धाव. धावसंख्येचा आलेख मात्र पोहोचलाय तो 16 अंकावर. 16 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे बॉलचा खेळ संपलाय तो मात्र 2. चांगली गोलंदाजी होती. खरं तर व्यावसायिक दर्जाचे क्रिकेटर्स आहेत. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर ग्रामीण गटातील अग्रस्थानी असलेला हा संघ आहे. खरं तर रुद्र 11 जय बजरंग गोरसई बी संघ. पुन्हा एकदा कपिल. हलक्या हाताने फक्त पहा उडवून दिलाय. जिथे फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू तैनात आहे आणि झेल देखील टिपलाय. संकटांचा सामना करतोय आता तो मात्र डिंबा संघ. या मॅचवर प्रभुत्व निर्माण केलाय ते मात्र टीम गोरसई बी संघ आपली ताकद दाखवत असताना अजूनही पहिलीच फेरी सुरू आहे. तब्बल 12 वाजून 46 मिनिटं मात्र इथे झालेत. आज देखील 16 संघ या स्पर्धेचा प्रभाग. आणि इथे खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसाचा आपण जर विचार कराल तर त्यामधून 16 संघांमधून दाभाड संघानं बाजी मारली. तदनंतर दुसऱ्या दिवसात बाजी मारली खरं तर चिंचघर संघानं. आणि तदनंतर तिसरा दिवस मात्र काल गाजवला अर्थातच अल्पेश प्रेम 11 धोंडा वडवली या संघानं काल बाजी मारली आहे. आणि आज इथे आपण पाहतोय महाराष्ट्रातील टॉप रँकर्स एकमेकांच्या विरोधात खेळतात. इथे सामना जिंकलाय तो मात्र टीम रुद्र 11 गोरसई बी या संघानं 56 धावसंख्येनं तब्बल हा सामना जिंकला.